आमचं सरकार हे संवेदनशीलपणे प्रत्येक घटनेला पकडत आहे. अशा व्यवसाय करणारे जे या ठिकाणी लोक आहेत, कोकीन, ड्रग्ज वगैरे, मोठ्या कारवाया सुरू झालेल्या आहेत. सरकारच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुमोठं या ठिकाणी मोठ्या कारवाया करतात. आधी तर कारवायाच व्हायच्या नाही. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी प्रचंड मोठं जाळं तयार केलेलं आहे. ज्या जाळ्यामध्ये आता कोणी वाचू शकत नाही. किती छोट्या मार्गाने कोणी ड्रग्ज आणले, कोकीन आणले, त्याला पकडले जाणार आहे. तुम्ही काही करा, बलात्कार करा, तुम्ही भ्रष्टाचार करा, तुम्ही काय अनाचार करा, आमच्या पक्षात या. तुम्हाला संरक्षण ते आता इथे आलेत त्याचे. माझा सागरला माझा बाप बसतो सांगणारे, वाह्यात बोला, विभंजनकारी विचार मांडा. आमचं कोणी वाकडं करणार नाही. त्यांनाही असंच वाटलं असेल आमचं कोणी वाकडं करतील. आशीर्वाद कोणाचे ते पाहून घ्या. 1.5 वर्षामध्ये मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांनी मोठ्या प्रमाणावरती ड्रग्सच्या व्यवसायावरती, ड्रग्स पेडलिंगवरती कारवाई केलेली आहे. मोठ्या प्रमाणावरती रेकॉर्ड अशा प्रकारची ड्रग्सची जप्ती ही पोलिसांनी केलेली आहे. पोलीस या विषयामध्ये 24/7/365 हे कार्यरत असून, ऍक्टिव्ह असून, ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचं ड्रग्स पेडलिंग हे त्या ठिकाणी सापडलं जाईल त्या ठिकाणी पोलीस त्याच्यावरती आपला घाव घालतील आणि अशा प्रकारच्या सर्व ड्रग्स पेडलिंगला कायमचं बंद करण्याचा एक प्रकारचा संकल्प महाराष्ट्राच्या सरकारने केलेला आहे.